वाय आर यू लिव्हिंग युअर जॉब किंवा वाय आर यू लिव्हिंग युअर कंपनी, असा एक प्रश्न बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. जिथे तुम्हाला असं विचारलं जातं की तुम्ही तुमची मागची कंपनी का सोडताय किंवा मागचा जो जॉब आहे तो का सोडताय. बऱ्याच वेळा आपले वेगवेगळे कारणं असतात की आपल्याला बऱ्याचशा वेळा असं वाटतं की तिथं काम चांगलं नाही आहे, तिथले लोक चांगले नाही आहे, किंवा तिथं जे ऑफिस पॉलिटिक्स वगैरे होतं किंवा वर्क प्रेशर खूप जास्त आहे, अशा पद्धतीचे काही कारणं असतात. असे जनरली कारणं असतात, किंवा तुम्हाला ऑफिसचा टायमिंग होत नाही, म्हणजे की खूप वेळ काम करावं लागतं वगैरे. अशा पद्धतीचे बऱ्याच वेळा कारणं असतात आणि ह्या पद्धतीचे कारणं लोकांना वाटतं की आपण द्यायला पाहिजे. परंतु जेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपली जी मागची कंपनी आहे किंवा मागचा जॉब आहे तिथे त्या जॉबबद्दल किंवा तिथल्या लोकांबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं नाही की मला खूप काम होतं तिथं, की खूप वर्क प्रेशर असायचा, तिथले लोक चांगले नव्हते. अ, अशा पद्धतीचं काहीही बोलण्याची गरज नाहीये. तुम्ही उलट चांगलं म्हणायचं की माझी मग कंपनी खूप चांगली होती. आय रिअली लाइक द वे द पीपल वेअर देअर, द वर्क वॉज देअर. अशा पद्धतीचं उत्तर द्यायचंय आणि त्यात तुम्ही असं म्हणायचंय की अ, परंतु अ, मला तिथे ज्या काही करियर अपॉर्च्युनिटीज पाहिजे होत्या तशा नाही. त्यासाठी मी तुम्हाला अ, ह्या कंपनीमध्ये म्हणजे ह्या ज्या जॉबसाठी मी अप्लाय करतोय, तिथे मला माझ्या स्किलचा चांगला उपयोग होईल, त्यासाठी मी इथे अप्लाय केलंय आणि दिस इज द राइट अपॉर्च्युनिटी फॉर मी, असं तुम्ही म्हणायचंय. म्हणजे जनरली उत्तर काय असायला पाहिजे? तर तुम्ही या पद्धतीने ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता की आय रिअली लाइक द वे द पीपल वॉज देअर इन दॅट कंपनी. The work was there. I got an opportunity to improve myself there, but I wanted to get more challenges in my work or my job. So that is why when I saw this opportunity in your company, I feel that this is the job or this is the role I wanted to be in, and I am thinking that this will improve my uh, current skills as well, and I will get a good opportunities as well, and also with the चॅलेंजिंग वर्क्स. तर अशा पद्धतीचं तुम्ही उत्तर द्यायचं आहे. यात काय होतं ना, की तुम्ही कोणत्याही कंपनीबद्दल, कोणत्याही लोकांबद्दल वाईट बोलत नाही, परंतु तुम्ही तुमच्या अं, ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहे किंवा ग्रोथ आहे, त्यासाठी तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करता, जेणेकरून तुमची क्रेडिबिलिटी वाढते. तर अशा पद्धतीने हे उत्तर द्यायचं आहे.